तर नक्की व्हिडिओ पहा. बरबटीच्या सोल्याची भाजी बनवतो आम्ही. तर काल कानी मुंगाच्या सोल्याची बनवली होती बरं का. तर ती क्वालिटी तुम्ही ते भाजी बनवता तर त्याच्यावर कमेंट टाका कशी बनवली. तर आता कानी हे बरबटीचे आहेत बरबटीचे सोले येते. तर ही बरबटीची कशी बनवतो ते पहा. पण बरबटीचे सोले तुम्ही पाहिसाल ना तर एवढा मोठा लिहितं आणि असं नाही. भोरड शेंगा येतात, हिरव्या आहेत, भोरड येतात. तर मग म्हणलं आता संध्याकाळी भाजी बनवा लागते. तर आणल्या मेकानी. तर हे केलं म्हणजे किती 6 वाजता भरते कार्बन ना केले. 6 वाजता भरते बाजार, पण 7 वाजताना फुल बाजार राहते. तर त्याच्यामुळं कानी मुलगा जाते 6 कोणी वारे 6:30. तर मग त्या टायमाला बरबटी शेंगाचे सोले कसे येतं. तर मग त्या टायमाला जाते म्हणून आम्हाला भाज्या खायला भेटायला लागले. असं नाही रोजही बी जाते 6 नाही तर 6:30. तर आज तर माहिती ना आम्हाला जायले. सुनही झोपेल होती, मी पण झोपेल होती. मग नंतर म्हणलं अरे कसं काय झालं. म्हणलं पल्लवी गोळ्या सांगल्या नाही का तुया बुरुफेन. तर म्हणे मला माहीत नाही, मी झोपेल होती म्हणे. म्हणून मी बी झोपेलच होती. 6:30 वाजतापासून. तर मग आम्ही काढत होतो सोले काढत होतो बरबटीचे आणल्यानं. तर कार्बन ना केले ना म्हणजे कशी शेतकरी लोक येतं. शेतकरी लोक येत ना तर तुम्हाला काही वस्तू कधी पण भेटेल. ती जी नाही ती वस्तू तिथं भेटते. तर या माया पोरी तिकडं राहतात म्हणून तिकडं काही भेटत नाही आणि इकडं वार नाही कार्बन ना केले. पण ती कसं नेट असलं तर आणि गोष्ट आहे. जर त्याच्या घराकडे जायला भेटत नाही आणि तिकडून जर गेलं तर 6 वाजता 6:30 वाजता जावं लागते. त्याच्यामुळं का नाही तिकडं माल कटा येते न. इकडं जर असतं ना तर इकडून नेट असतं तर बसकन ती टायमाले म्हणजे किती 4 वाजता 5 वाजता नाहीतर मग 3 4 असं असतं. तर मग त्या टायमाला मीच घेऊन जात होती. पण हे नेत नाही तर त्याचे मालकही नेत नाही. तर मग हे पोरगं जाते आणते न मग पोरगं जाते घेऊन येते. जे असलं ते नवायचं. शेंण्या असो, बरबटीच्या शेंगा असो, मुगाच्या शेंगा असो. आता कोण खाल्लं नाही. तर पण आम्ही काल खाल्ली मुगाच्या सोल्याची भाजी. आज आणले बरबटीच्या शेंगा. आज बरबटीच्या शेंगाची भाजी केली. आणि पण माझी तुटती. पण काय करू 6 6:30 7 वाजता फुल बाजार राहते कार्बन नाक्याचा. त्याच्यामुळं माझ्या कोणती मेळ बसत नाही. दिवसा जर असलं तर मी घेऊन येतो. तर पुढे हिडिओ नक्की पाहा तुम्ही. तर पूर्णच म्हणजे याची सोले का आपल्या बरबटी सोले आहेत ते केवढाले असे टंबू आहेत. मोठाले सोले येतं. मग ते भाजायचे होते. तर मी काढे या कटोऱ्यातनी टोपलं नाही बरं कटोर आहे. मी काढे कटोऱ्यात आणि सुनन काढे परातीत काढे. तर मग म्हणजे दोघी बिल्ड्यांना तर चटकन होऊन येते म्हणलं गड्या. म्हणून मी दोघी बी बिल्डो म्हणलं काढावं म्हणलं. मग हे होते. मग मी जरासे चांगले लागले ना तर मी पण खाल्ले. म्हणजे चांगले वाटले मला. हिरव्यागार बी शेंगा होत्या, काही भोरड होत्या. तर मग तिले म्हणलं खाय ना म्हणलं पल्लवी तू. तर नाही म्हणे मी नाही खात. तर मी खाऊन खाल्ले सोले. आणि ती बसली इकून, मी बसली इकून. आणि मी म्हणलं चला बा आपण काढावं म्हणलं. तर आता तुम्ही पुढे हेडी पहा. तर तुम्हाला ते सोले पण दाखवतो. इकडं काय म्हणतात कोणाला ठाऊक, पण आमच्या इकडं मुगाच्या शेंगा बरबटीच्या शेंगा म्हणतात. ते सोले काढायचे मस्त भाजायचे. तर भाजायचे कशी तर असे कच्चे नाही ठेवायचे. कच्चे ठेवले ना तर त्याची भाजी चांगली होत नाही. तर मी काल केली ना भाजी. तर आम्ही खातो किल्ले चांगले लागतात. 2दा 3दा मी खाल्ले सोले चांगले लागले म्हणून. कच्चे आवडतात बरं मला.
तर मला ते भाजेल नाहीत आवडत. तर भाजले ना तर मग दोघांना बापानं खाल्ले आणि लेकांना खाल्ले थोडे थोडे. तर तरी त्यातले खाल्ले असते ना तरी चालत होतं, म्हणजे लई घट झाली होती भाजी. तर मला आवडलेत, मी कच्चेच खाल्ले. तर मग आता पहा, तुम्ही पुढे पहा भाजी बनवलेली कशी आहे. काल मुगाच्या सोल्याची भाजी बनवली होती, तर ती तर पाहिलीच तुम्ही, तर कमेंट नाही टाकली. पण ही पहा तुम्ही आता बरबटीच्या सोल्याची कशी बनवणार आहे. तर घट ही सोली किती मोठी होती. कालची भाजी कशी होती आणि आजची भाजी तर एवढे चांगले लागतात ना. फक्त आता एखाद्या वेळेस आता उडदाचे शेंगा आणायला लावतो की आल्या की आणतेच, मला म्हणायचंच काम नाही. उडदाच्या शेंगा दिसल्या की घेऊन येते. तर अशा माणसानं खावावं नीत नवायचे. तर ह्या दोडक्याची भाजी, इकडं गिलके म्हणतात, आमच्या इकडे दोडके म्हणतात. दोडक्याची भाजी, गिलक्याची भाजी, तर ही आपलं फुलवर, कढी, ह्या अशा भाज्या काय मला आवडत नाहीत. वांगी तरी किती खा. मग अशा नवीन नवीन एक तर आवडते आमच्या घरी नेहमीसाठी छेन्या येतात. छेन्या कशा पिकेले येतात, मोठाले राहतात पण पिके राहतात, पण आंबूस राहतात. आम्ही ते पण सध्या पण आम्ही आणत असतो आणि खात असतो. त्या पण भाज्या मी टाकत नाही एवढी, पण आता नवीन आहे म्हणून ते मी आमच्या घरी नेहमी शेण्याच्या भाज्या राहतात, मी ते टाकत नाही त्याच्यामुळं. पण ही आवडीचं आहे म्हणून मी हे टाकून राहिले, बरबटीच्या सोल्याची भाजी आणि मुगाच्या सोल्याची भाजी. म्हणून तर तुम्ही फक्त पुढे हेळी पहा भाजी बनवलेली कशी. तर टाईम झाला होता बरं, पण तरी बी आम्ही ते दोघीनं काढले सोले, काहून की भाजी आवडीची राहते ना, त्याच्यामुळं ते म्हणलं बाबा सकाळी काही बनवायचे, पण आता म्हणलं आपण हेच बनवू. तर मग आम्ही काळजीनं दोघीनं काढले. तर मग आम्ही आम्ही बोलत बोलत काढले. तर हे आणलं होतं बुंदी आणली होती, शेवचुडा आणला होता. आम्ही पहिल्यानं ते खाल्लं. मग त्याच्या बाद आम्ही सोले काढले. तर पहिली बुंदी आणली होती तर ती कुठून आणली होती चांगली नव्हती, कणट होती. कणट तेल होतं, कणट तेलाची करतात. पण आज आणली होती, सुधी आणली होती, तर मी खाल्ली. त्यानं खाल्ला शेवचुडा. आता पहा आता सोले पहा आता किती चांगले मस्त मोठाले सोले येतात. आता आमच्या शेंगा काढणं झाल्या. तर आता आम्ही सोल्याचं एक मिक्स करणार आहे. नाही, तिच्याजवळ डब्बा आहे आणि माझ्याजवळ कटर आहे. आता यातले सोले त्याच्यात टाकायचे आणि या कटोऱ्यातले सोले त्यात टाकायचे. मग नंतर सोले टाकले नाही की मग तुम्हाला सोले मी दाखवणार आहे. तर तुम्ही पहा किती मोठे सोले झाले होते आमचे ते ह्याच्यातनी काय म्हणतात तर कटोऱ्यात टाकलेले. तर एवढे सोले झालेले होते आमचे. तर हे एवढे सोले किती भारी सोले येतं. आणि आता असे दिसतात, पण मी लाईट लावणार आहे. लाईट लावला की मग तुम्हाला तवा समजते की नाही इकडे सोले किती चांगले आहेत म्हणून. हा लाईट लावला तर हे किती भारी येतं. तर म्हणजे आवडले, तर म्हणजे हिरवीगार येतं. मग मन झालं मग मी खाल्ले आणि भाजलेले खाल्ले. तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा. आणि आता याची भाजी बनवायची, आता ही भाजी बनवायची ना, तर ही एवढी चांगली भाजायची ना, म्हणजे कच्चे नाही ठेवायचे. कच्चे ठेवले ना तर याची भाजी गोड होत नाही. म्हणून त्याच्यामुळं ही चांगली भाजून घ्यावं लागतात. असे खरपूस भाजून घ्यावं लागतात. तर आम्ही कच्चे ठेवले ना, कच्च्याची भाजी गोड नाही लागतं. पण एवढे घेतले लसूण घेतला, एवढ्या मिरच्या घेतल्या एवढ्या. तर इथं आता भाजायला टाकल्या. तेल एवढं चांगलं भाजावं लागते हे बी अशा अशा एकदम काळसर बनवावं लागतात भाजून, तेव्हा ती भाजी सुधी होती. तर अशा बनवायच्या भाजीले मिरच्या. तर आता काढून घेतल्या. त्याच्यावर 2 टमाटे. ते टमाटे कसे मिक्सरमधून नाही काढायचे बरं का, याला चांगलं ते नाचा लागले.
तर त्याला मस्त असं आता काढले असे मस्त भाजू द्यायचे आणि असे म्हणजे हातानंच कुस्करल्या गेले पाहिजेत, मिक्सरमधून नाही काढायचे. मिक्सरमधून काढलं ना तर ती भाजी चांगली लागत नाही, चविष्ट लागत नाही. हातानं घ्यायचे कुस्करून. पोळ्या बनवल्या होत्या आधीच बनवल्या. तर भात पण आधीच बनवला होता. फक्त काय राहिलं होतं, भाजीच बनवायची राहिली. तर इथं कानी आता ते हे सोले याची कानी पेस्ट बनवायची आणि मिक्सरमधून काढायच्या. मिक्सरमधून ते काढायच्या बाद मग नंतर कानी ते काढले का ते भाजले. टमाटे भाजले आणि पायी जुडी आणली होती. तर म्हणलं जास्त कोथिंबीरनं चांगलं होते. पायी पेस्ट बनवली. कशाची बनवली? आपल्या हिरवी मिरचीची पेस्ट बनवली का ना ही बनवली सोल्याची पेस्ट. तर मग आता हे कानी एकत्र मिसळून घ्यायचं. म्हणजे गावाकडे भाजी बरं का. एकत्र मिसळून हे याच्यात मिसळायचं. मी आणलं तिला मिसळून घे म्हणलं नपा तिथं भाजला होता लसण भाजला. तर मी म्हणलं त्यात कानी मी आता माझ्या पद्धतीनं गावाकडं करतो तशीच करायची होती. तर मी आणलं आता हे आता जाळ केलाच मोठा. आता म्हणलं याच्यात ही पीस कानी टाकून दे. तर हे सगळं एकत्र मिसळून हे टाकून दिलं याच्यातनी. तर लहान जाळ केला होता म्हणून जास्त काही नाही केलं नाही. तर ही भाजी कशी बनवली, अशी बनवतो ना त्याच्यात कानी टमाटे हे तर कानी पाणी आधी टाकायची नाही, थोडंच पाणी टाकायचं. मग कानी नंतर पाकशी घटा असं ठेवलं ना ते बेसनावानी होत होती. तर बेसनावाने काय आवडत नाही मला, म्हणून त्याच्यामुळं कानी तिला म्हणलं की टमाटे कानी हातानं कानी कुस्करायचे. मग त्याच्यातनी कानी टाकायची. त्यात तशी टाकली ना तर लगे ती अशी होती टमाटे. बाई अशी टमाटे टाका लागतात. तर कुस्करून हातानं कुस्करून टाकायचे. तर याच्यात असेल बी कुस्करेल नाही वाटे टाकलेले. तर या मग जेवायले. आवडल्यास लाईक करा.